नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट चॅनलवरती स्वागत आहे। आज महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी एकाच वेळी आनंदाची आणि धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। कारण आज सकाळपासून शेतकऱ्यांच्या मोबाईलवर एकामागून एक मेसेज येत आहे। पीएम किसान 4000 रुपये क्रेडिटेड। होय, पीएम किसान योजनेअंतर्गत 2000 + 2000 असे थेट 4000 रुपये एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। विशेष म्हणजे ही रक्कम महाराष्ट्रातील तब्बल 15 जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने वितरित होत आहे। काही जिल्ह्यांमध्ये सकाळी पैसे जमा झाले, काहींमध्ये दुपारी, तर काही जिल्ह्यांमध्ये रात्री 12 वाजेपर्यंत कधीही पैसे जमा होऊ शकतात। पण इथेच थांबा, कारण ही फक्त सुरुवात आहे। मोदी सरकारने केवळ दोन्ही हप्ते एकत्र दिले नाहीत, तर फार्मर आयडी कार्ड असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकाच वेळी मोठी घोषणा केली। जर तुमच्याकडे शेतीचा 7/12 आधार लिंक बँक खाते आहे आणि फार्मर आयडी कार्ड आहे, तर तुमच्यासाठी पुढे आणखी मोठा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे। धक्कादायक बाब म्हणजे ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी अपूर्ण आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा झाले आहेत। म्हणजे सरकारने काही नियमांमध्ये तात्पुरती सवलत दिल्याचे स्पष्ट होत आहे। मात्र लक्षात ठेवा, पुढील हप्त्यांसाठी नवीन नियम लागू होणार आहे। तर तुम्ही या अटी वेळेत पूर्ण केल्या नाही तर पुढचा हप्ता थांबू शकतो। म्हणूनच हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आता प्रश्न असा आहे की तुमचा जिल्हा त्या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का? तुमच्या खात्यामध्ये 4000 रुपये जमा झाले आहेत का? फार्मर आयडी कार्डवर मिळणारी विशेष अनुदान योजना नेमकी काय आहे? पुढील हप्ता थांबू नये यासाठी आत्ताच काय करणं गरजेचं आहे? या सगळ्या प्रश्नाची उत्तरे, जिल्हानिहाय संपूर्ण यादी आणि पुढच्या मोठ्या घोषणेची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत। म्हणून मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि तुमचा हक्काचा पैसा गमावू नका। महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित होण्यास सुरुवात झाली असून महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा येतो का हे तुम्ही नक्की तपासून बघा। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। सरकारकडून हप्ता वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून हप्ता वाटप सुरू होताच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपयेची रक्कम जमा झालेली आहे। केंद्र सरकारने दोन्ही हप्ते एकत्रित सोडण्याचा निर्णय घेतला असून सध्या 15 जिल्ह्यांमध्ये हे वाटप सुरू झालेले आहे। शेतकरी मित्रांनो, मोदी सरकार पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2000 रुपये + 2000 रुपये असे एकूण 4000 रुपयांचा लाभ देत आहे। विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी अपूर्ण होती, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा होतात। जुन्या हप्त्याचे 2000 रुपये आणि नवीन हप्त्याचे 2000 रुपये असे मिळून एकूण 4000 रुपये वितरित करण्यात आले आहेत। सरकारने पीएम किसान योजनेअंतर्गत अनेक नवीन आणि मोठे निर्णय घेतलेले असून अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दोन्ही हप्ते एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो, यानंतरचा पुढील हप्ता वितरित करत असताना नवीन नियम लागू केले जाणार आहेत। त्यामुळे सध्याच्या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झालेला आहे। थेट 4000 रुपये बँक खात्यामध्ये जमा झाल्यामुळे शेतकरी आनंदी झालेले आहेत। त्यामुळे आता आपण पाहणार आहोत की नेमकी कोणत्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना हा लाभ मिळत आहे। एकत्रितपणे हप्ते जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। पीएम किसान योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आलेला असून जर तुमच्याकडे शेतीचा 7/12 असेल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि विशेष बाब आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान योजना सुरू केली होती। ही योजना केंद्र सरकारमार्फतच राबवली जाते आणि त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारनेच घेतलेला आहे। मोदी साहेबांनी डीबीटीचे बटन दाबताच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली। आज सकाळी 7 वाजता अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर हप्त्याचे पैसे जमा झाल्याचा मेसेज आला आहे। महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांतील सकाळी 7 वाजल्यापासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली, तर इतर 5 जिल्ह्यांमध्ये दुपारी पैसे जमा झालेले आहेत आणि उर्वरित 5 जिल्ह्यांमध्ये रात्री 12 वाजेपर्यंत कधीही पैसे जमा होऊ शकतात। हप्ता वाटप करत असताना सरकारने जिल्हानिहाय यादी तयार केलेली आहे। कृषी खात्यांकडून शेतकऱ्यांची पडताळणी झाल्यानंतर मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात केली असून हप्ता वाटपाच्या प्रक्रियेमध्ये 5 जिल्ह्यांमध्ये सकाळी, 5 जिल्ह्यांमध्ये दुपारी आणि 5 जिल्ह्यांमध्ये रात्री पैसे जमा होणार आहेत। महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये हप्ता वाटप पार पडणार असून येत्या 24 तासामध्ये या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। चला तर पाहूया कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप सुरू आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असेल तर तुमच्यासाठी एक विशेष बातमी आहे। मोदी साहेबांनी हप्ता वाटप जाहीर करताना 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जाहीर केलेली असून त्याचवेळी काही जिल्ह्यांतील फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष अनुदान योजना सुरू करण्याची घोषणा देखील केलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ठरलेली आहे। पीएम किसान योजनेअंतर्गत
शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना आता विशेष अनुदान देखील मिळणार आहे. जर तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असेल तर तुम्हाला आणखी अतिरिक्त रक्कम मिळू शकते. ती रक्कम कशी मिळेल, त्यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागेल आणि कोणती कागदपत्रे आवश्यक असतील याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. PM किसान योजना सुरू करत असताना शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचा उद्देश सरकारने स्पष्ट केला असून आज देखील या उद्देश पूर्ण होत असताना दिसत आहे. आज हप्ता जमा होत असतानाच मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची ठरते. शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का नाही हे एकदा नक्की तपासून घ्या. जर अजूनपर्यंत पैसे जमा झाले नसतील तर नरेंद्र मोदी साहेबांनी केलेली महत्त्वाची घोषणा लक्षपूर्वक आहे का. फार्मर ID कार्ड म्हणजे शेतकऱ्याचे पत्र. तर मित्रांनो, ही जी रक्कम आहे 4,000 रुपये ही तुम्हाला DBTच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये आली जाणार आहे, सरकणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, इथे बघा, ओळखपत्राच्या आधारे एक विशेष अनुदान योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत थेट एकत्रित स्वरूपामध्ये मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांसाठी ही मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र त्याआधी महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये PM किसान योजनेचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. आता आपण त्या जिल्ह्यांची नावे पाहूया. कृषी खात्यांकडून पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली होती आणि त्यामधील देखील पात्र शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा लाभ देण्यात आला आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये PM किसान योजनेचा हप्ता वितरित झाला असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपयांचा लाभ सरकणार आहे मित्रांनो. लातूर जिल्ह्यातील हप्ता वाटप पार पडले असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या कोणतीही तांत्रिक अडचण नव्हती त्यांच्या खात्यामध्ये DBTद्वारे पैसे जमा झाले आहेत. सोलापूर, सातारा, यवतमाळ, अमरावती, नाशिक, चंद्रपूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील PM किसान योजनेअंतर्गत 4,000 रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला आहे. ज्या शेतकऱ्यांची eKYC आणि लँड सीडिंग प्रक्रिया पूर्ण झालेली होती अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोणतीही अडचण न येता पैसे जमा झाले आहेत. ही रक्कम बियाणे, खत आणि शेतीसाठी लागणाऱ्या इतर खर्चांसाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. एका क्लिकवर हजारो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा झाले असून PM किसान योजनेअंतर्गत हा लाभ DBTद्वारे वितरित करण्यात आला आहे. PM किसान योजनेअंतर्गत हप्ता मिळवण्यासाठी काही अटी लागू करण्यात आल्या होत्या. त्या अटींमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्येच पैसे जमा झाले आहेत. कमी उत्पन्न असलेले शेतकरी, रेशन कार्डच्या आधारे लाभ घेणारे शेतकरी आणि फार्मर ID असलेले शेतकरी या अटींमध्ये पात्र ठरलेले आहेत. अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये PM किसान योजनेचा हप्ता यशस्वीरित्या जमा झालेला आहे. महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये PM किसान योजनेचा 4,000 रुपयांचा हप्ता वितरित करण्यात आला असून पात्र शेतकऱ्यांच्या या योजनेचा लाभ मिळत आहे. आशा आहे की ही माहिती आपल्याला उपयुक्त ठरेल. आपले सर्व शंका इथे निघून जातील मित्रांनो. तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. बाजूला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय जवान, जय महाराष्ट्र.